हाय इन्स्टाच्या मैत्रिणींनो, बघा हे अशी चमचमीत आणि लुसलुशीत मऊ लोण्यासारखी जर पोळी बनवायची शिकायची असेल तर चला सुरू करूया. अगोदर मी कणिक मळून घेतलेलं आहे. त्या कणकेमध्ये मळतानाच थोडंसं तेल टाकलं होतं, त्याच्याने की आपल्या पोळ्या मऊ होतील. आणि आता कणकेचा एक गोळा घेतलेला आहे, त्याला एक छोटीशी लहान आपली पोळी लाटून घेतलेली आहे मी. आणि ती लाटत असताना त्यामध्ये आपल्याला तेल लावायचं आहे. तेल लावण्यासाठी अजिबात कंजूसी करायची नाही. आणि तेल लावण्याचं कारण असं, त्याच्याने आपली पोळी टम्म अशी फुगणार आहे. मला इथं चव 4 पदरी जमते. तुम्हाला जशी जमत असेल तशी तुम्ही करू शकता. मग काय, पटकन भरभर भरभर पोळी लाटून घ्यायची. अशी मस्त गोल आकार आला पाहिजे. अशी नाही, असं भारताचा नकाशा झाला तरी चालेल. चला आता आपली ही पोळी भाजून घ्यायची आपल्याला दोन्ही साईडून. तर सर्वप्रथम थोडीशी एका साईडने भाजली की तिला आपल्याला पलटायचं आहे. आता वरतून थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला. तेल लावलं की कशी अशी खमंग लाल जरीत चपाती होते. आता बघा ही आपली पोळी फुगायला लागलेली आहे, दिसते अशी टम्म फुगलेली आहे बघा, काठोकाठ एकदम. हां 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 हां, काठोकाठ फुगलेली आहे. तर आता ही भाजून आपण साईडला घेतली आहे. आता बघा दुसरीही सेम तशीच टम फुगलेली आहे. तर नक्की ही ट्रिक छोटीशी आहे, सोपी आहे. ही छोटीशी ट्रिक प्लीज वापरून बघा. माझा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.